अंमली पदार्थांविरोधातील मोहिमेला अधिक धार देत अकोला पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे। जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये जप्त करण्यात आलेले तब्बल 1,75,00,000 रुपयांहून अधिक किमतीचे अंमली पदार्थ कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून जाळून नष्ट करण्यात आले आहे। या कारवाईमुळे ड्रग्ज तस्करांविरोधात पोलिसांनी कठोर भूमिका घेतल्याचं पुन्हा एकदा स्पष्ट झालं आहे। अकोला जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये NDPS कायद्याअंतर्गत दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यांमध्ये गांजा, MD ड्रग्ज तसंच इतर अंमली पदार्थ मोठ्या प्रमाणात जप्त करण्यात आले होते। सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार जप्त अंमली पदार्थांच्या सुरक्षित साठवणुकीसाठी पोलीस मुख्यालयात केंद्रीय अंमली पदार्थ गोडाऊन तयार करण्यात आलं असून जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांमधील जप्त माल तिथं जमा केला जातो। कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ड्रग डिस्पोजल कमिटीच्या देखरेखीखाली 56 गुन्ह्यांमधील तब्बल 246 किलो 900 ग्राम वजनाचे आणि 1,75,83,234 रुपये किमतीचे अंमली पदार्थ जाळून पूर्णतः नष्ट करण्यात आले। यावेळी ड्रग डिस्पोजल कमिटीचे सदस्य तथा अप्पर पोलीस अधीक्षक B चंद्रकांत रेड्डी, प्रभारी पोलीस उपअधीक्षक प्रमोद उलमाले, पोलीस निरीक्षक नितीन लेव्हरकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक गोपाल जाधव यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते। या कारवाईनंतर संबंधित संस्थेकडून अंमली पदार्थ नष्ट केल्याचे अधिकृत प्रमाणपत्रही प्राप्त करण्यात आलं।